मुंबईतील भाजपमधील बंडखोरामुळे अभूतपूर्व गोंधळ निर्माण झालाय। पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला नसतानाही बनावट एबी फॉर्म जोडल्याने संभ्रम निर्माण झालाय। निवडणूक आयोगाकडून भाजपचा एबी फॉर्म ग्राह्य धरल्याने भाजप उमेदवार म्हणून शिल्पा केळुसकर यांचा अर्ज वैध ठरला। दरम्यान केळुसकर नॉट रिचेबल झाल्याने भाजपची डोकेदुखी आता वाढलेली। जागा वाटपाबाबत शिंदेंच्या शिवसेनेचा सिटिंग नगरसेवकाला जागा सुटली। माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। भाजपने निवडणूक आयोगाकडून तक्रार आधीच करण्यात आली असून पाठपुरावा देखील करण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली आहे। तर भाजपच्या या इच्छुक उमेदवार होत्या आणि त्यांना एबी फॉर्म देण्यात आला नाही, त्यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म जोडला अशा प्रकारची माहिती भाजपचे नेते देत आहेत। मात्र हा फॉर्म ग्राह्य धरण्यात आला। आता त्यांना भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा अधिकृत उमेदवार रिंगणात उतरलेला आहे आणि आता सध्या त्या नॉट रिचेबल झालेल्या असल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढलेली आहे। अधिकची माहिती देत आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर मुंबई भाजपमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली। मात्र आता एबी फॉर्म जो आहे त्याची कलर झेरॉक्स लावल्यामुळे आता गोंधळ निर्माण झालेला आहे। पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला नसतानाही बनावट एबी फॉर्म लावल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे आणि निवडणूक आयोगाकडून भाजपचा फॉर्म जो आहे तो देखील ग्राह्य धरण्यात आला आहे। त्यामुळे शिल्पा केळुसकर यांचा अर्ज देखील वैध करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं असेल तर याच वॉर्डमध्ये शिंदेच्या शिवसेनेला ती जागा सुटलेली आहे। मात्र भाजपच्या इच्छुक उमेदवारांना पक्षाने एबी फॉर्म न देताच पक्षाच्या एबी फॉर्मची कलर झेरॉक्स लावल्यामुळे आता माहितीचाच गोंधळ पाहायला मिळाला। तर दत्ता केळुसकर आता नॉट रिचेबल देखील झालेत। कालपासून त्यांना भाजपचे वरिष्ठ नेते संपर्क करतायत, मात्र त्यांचा फोन लागत नाहीये आणि ते सध्या त्यांच्या प्रभागात नाहीयेत। त्यामुळे कुठेतरी शिंदे गट किंवा असेल किंवा भाजपमध्ये आता डोकेदुखी वाढल्याचं देखील बघायला मिळते। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।